विघ्नेश येथे गोलंदाजी मार्क वरती सामन्याला सुरुवात होत असताना बघायला मिळेल. पहिला बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना बघायला मिळतो. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. स्वप्नील नाईक, ओंकार नाईक याच गावाला बिलॉंग करत असताना बघायला मिळतात. या गावाने सातत्याने अनेक खेळाडू दिलेले पाहायला मिळाले. या गावाने 2 बलोच ब्रदर दिले. माजिद बलोच सारखा खेळाडू याच गावाने दिलेला आहे, द लेजंड. यावेळेचा बॉल ऑन साइडला आकाश पाटीलची गाडी आता मात्र निघाली आहे. षटकाराने सुरुवात केली आहे त्याने. षटकार षटकार येत असताना मला मिळाला ऑन साइडला, तोही लांब लचक. षटकाराने सुरुवात झाली. आकाश पाटीलची खासियत आहे, डेटला हिट करणारा बाउन्सर जर का आला तर तो त्याला सीमारेषेच्या बाहेरच दाटतो. केवळ षटकार चौकारांमध्ये डील करणारा आकाश पाटील निडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. रुबाब निराळा आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. माजिद बलोचच्या गुडघ्याला दुखापत झाली नसती तर कदाचित विक्रम आणि विक्रम या संघाने नोंदवली असती. सातत्याने एक चांगला खेळाडू लेदर बॉलचा, त्याच्याकडे अनुभव, परंतु स्लॉक स्वीप का बॅटिंग करण्यामध्ये तो नेहमी पटाईत आहे. तो तितकासा या संघासोबत पाहायला मिळाला नाही. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या शीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी बॉलने मारली आहे बाजी. रन्स मिधी 4. आता चौकार. अनिकेत जोशी हा अंडररेटेड खेळाडू आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेरचा एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाण्याची बादली समोर आहे. तुम्हाला बॉल ओला करून टाकायचं तर ती तुमची चॉईस आहे. पाण्याची बकेट तुमच्या समोर आहे. अनिकेत जोशीचा मी उल्लेख करत होतो, अंडररेटेड खेळाडू आहे. त्याला ते प्लॅटफॉर्म मिळाला नाही, परंतु ज्या जणाला संधी मिळाली त्यानं सोनच केलंय. आणखीन एक ठोकला षटकार. तेवीस धावा धावलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. पार चंदन गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना बला मिळतोय. फिरकीचा जादूगार आहे. बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे त्याच्याकडे. यावर्षी वर्षाच्या शेवटाला जात असताना वसई विरार प्रीमियर लीग, जीवदानीचं मैदान आणि ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना त्याच्या नावावरती मालकवीर हा पुरस्कार देखील पाहायला मिळाला. एक बाईक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळालेली आहे. आणि दमदार खेळ साकारणारा खेळाडू. आस्लोवर 1 उजव्या शीच्या बाहेर. लॉंग ऑफला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एकेरी धाव आली आहे. 24 धावा धावलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. बोनखुडे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बला मिळते. लालू शेठने एका हाताने षटकार देखील मारला होता पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. नगरसेवक चषकामध्ये समोर मारलेला षटकार सातसोळ्याचं क्रीडांगण आजही डोळ्यासमोर येतो. तो 2 वर्ष झाली या गोष्टीला. एका हाताने मारलेला षटकार लालू शेठ. या बेचा बॉल फटका फसतोय की काय? बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
षटकार आलाय. अनिकेत आणखीन एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झेल झालेला नाहीये. 2 धावा पळून पूर्ण करण्यात येत आहेत. अनिकेत जोशी नाही तर गदाधारी भीम आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने टोलेजंग फटकेबाजी त्याने केलेली आहे, सातत्याने दान पट्टा फिरवावा त्या रीतीने तो बॅट फिरवतोय. लांब लचक फटकेबाजी करत असताना अनिकेत जोशीला आपण पाहतोय. जोशी बुवा आज वेगळ्या धंगात आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्लोवर बनवता दिशाहीन आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आदित्य घरत सरांना पाहत आहात. आज वेगळा पेहराव आहे त्यांचा. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेला न्याय देत आहेत MCAचे ऑफिशियल्स. हाई बॉल बॅकफुटला आले, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अनिकेत जोशीचा थाट, गोलंदाजाची वाट, षटकार. समोरून एक ब्रिज जातो, ब्रिज वरती बाईक स्वार. दादा थोडीशी काळजी घ्या स्वतःची, कारण शेजार बॉल चॉईस नाही आहे. केवळ एकच बॉल चॉईस दिला जाणार आहे. बॉल यापुढे कोणताही चॉईस नाहीच आहे. त्यामुळे जो चेंडू दिला जाईल आयोजकांकडून त्यानेच खेळावा लागणार आहे. कालपासून आपण ही अनाउन्समेंट सातत्याने करतोय. आई बॉल डाव्या एष्टीवरती बाला मिळाला. डाव्या एष्टीच्या दुरून जाणारा दिशाहीन आहे. व्हाईट बॉलसाठी DRS अवेलेबल नाही. तुम्हाला हाईट फॅक्टर साठी DRS आहे, वेट साईड साठी DRS आहे, रनआउट साठी DRS आहे. अपवाद वगळता कोणताही DRS तुम्हाला मिळणार नाही. अवांतर धाव आली आहे स्कोर कार्ड वरती. 40 धावा धावफलकावरती बनल्यात. अनिकेत जोशीचा खेळ पार्थ चंदनच्या अगेन्स्ट. उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. यावर्षी पार्थ चंदनला तुम्ही मानगावच्या सदसवाडीमध्ये ॲज आयकॉन खेळत असताना त्याला पाहिलं होतं. सिंगल येत असताना मला मिळते. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपला. 41 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. मरू हॅव बीन द टीम 41, लॉस ऑफ 0 विकेट. मॅच बाजाराळी मनोर घनसोली आणि त्याच्या अगेन्स्ट डिंग डॉंग माहुल कोळीवाडा. टॉस साठी नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. टॉस साठी त्वरित या. सागरचंद गोलंदाजी मार्क वरती आलाय. अनिकेत जोशी, जोशीबुवांच्या बॅटमधून आणखीन एक लांब 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 वरचा षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47, 47 ऑन द बोर्ड. अनिकेत जोशी एकटा लढतोय. आणखीन एक बॉल हॅमट केला होता. हॉरिझेंटल बॅक स्ट्रोक विघ्नेश. वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग यावर्षी विघ्नेशसाठी चांगली जात असताना मला मिळाली. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणूनही त्याला आपण पाहिलं. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 48 बनलेले आहेत. विघ्नेशचा खेळ आपण पाहिला जिथे अनिकेत. यावेळेचा बॉल उंच जातोय. आकाश पटकार. डीजे मास्टर जे असतात ना, दुपारी 12 नंतर आणि रात्री 12 नंतर त्यांना जास्तीचं ऐकावं. हा चेंडू षटकारासाठी बाला मिळाला. 10 बॉल 38 खेळतो अनिकेत जोशी. संघाची धावसंख्या 54. हाही बॉल आणखीन एक लाजवाब
अप्रतिम, अविश्वसनीय. जस्ट द फ्लिक टॉप द रिस्ट. मनगट वळवली आणि ठोकला षटकार. सागर चंदच्या अगेन्स्ट बॉल आलेला. मॅच बॉल आलेला. पंच सागर चंदच्या अगेन्स्ट लांब लचक फटकेबाजी इथून पाहायला मिळते. आकाश ज्या रीतीने तुथून पडलाय, हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. त्या खेळासाठी तो जाणला जातोय, ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. आणखीन एक तडाखा. आकाश पाटील विंधने गावची रण मशीन ठोकतोय षटकार. मालिकावीर म्हणून नंदी बाईक, परंतु सोन्याची चैन जिंकणारा सोन्यापेक्षाही सुंदर खेळाडू आहे विंधने गावचा. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा 8वा फलंदाज, परंतु चौथाही आलाय. आकाश पाटीलची बॅट तळपतीये. आणखीन एक चौकार. चार बॉल 4 षटकार आले. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 72 बनलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 72 बनलेले आहेत. आकाश पुंडे टीमने 92 बनवलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्ती धावा तुम्ही बनवलात तर बाय मिळेल. त्यामुळे जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे. परंतु जर का बोनकोडे संघाने त्या चेस केल्या तर त्यांना बाय मिळेल. अतिशोक्ती नको. गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचे षटक. जितेश राऊत येतोय गोलंदाजी मार्क मध्ये शेवटच्या षटकाच्या दरम्यान. अनिकेत 38 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, हा स्लोवर रन होता. अनिकेत जोशी नाखुश असेल या स्ट्रोक सिलेक्शन वरती. हा बॉल थेट गावात जायला होता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. सिंगल आली. 73 धावा धावलक्यावरती पाहायला मिळाल्यात. 73 ऑन द बोर्ड. आकाश पाटील रंगात आलाय, ढंगात आलाय. मोठे स्ट्रोक खेळू लागलाय. चांगली बॅटिंग सध्याच्या परिस्थितीमध्ये तो करतोय. त्याच्याही बॅटमधून एकंदरीत 5 षटकार पाहायला मिळालेत. फुल लेनचा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर बनवून घेतला. हा लपेटला असता तर निश्चित स्लॉक स्वीप वरती षटकार पाहायला मिळू शकला असता. या अतिशोक्ती आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजाची सरशी, फलंदाजाला फरशी. हा डॉट बॉल ऑन साइडला. यावेळेला पिक केला. चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चला बच्चे कंपनी बॉल अवेलेबल करून द्या. षटकार आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 79 बनलेले आहेत. एकंदरीत अद्याप आकाश पाटील षटकारांमध्ये डील करतोय. 2 सिंगल आहेत आणि तब्बल 38 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 6 षटकार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट केलं बॅटरला. सिंगलचा प्रयत्न तो हाणून काढलाय. डॉट बॉल ही पाहायला मिळाले आहेत. या डेथ ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. 4 मध्ये केवळ 7 आलेले आहेत. 2 बॉल अद्याप बाकी राहिले आहेत. हा पूर्वार्धाचा खेळ आहे. उत्तरार्धामध्ये पार्थ चंदन तोही बॅटिंग करतो चांगल्या दर्जाची. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, स्टिकरला लागलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
षटकार असताना मला मिळाला. 12 बॉल 44 धाबा. अर्धा शतक येईल का? आकाश पाटील साठी 10 बॉल चरावरती आढळला. इथून मात्र आपण पाहिली तर सिंगल आली, लेग बाईज आहेत. 44 धाबा 13 बॉल मध्ये आकाश पाटीलने बनवल्या. 39 धाबा 11 बॉल मध्ये बनवल्या. त्याने के जोशीने धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत.